होणार. मी मुंबईला गेलो एका मित्राच्या लग्नाला मांगाच्या, झोपडी सुद्धा चांगली नाही. मी मांगाला म्हटलं काय बघून पोरगी दिली रे? तिची बाई कोणी भाऊसाहेब आम्ही आलो पाहुणे म्हणून, पाहुण्याने बिर्याणी घातल्यामुळे नवरा म्हटला पाहुणा चांगला पोरगी येतच द्यायची. आमची मांगाची चॉईस बिर्याणी मग पुरी देतात आमची. मुली शिकू देत, पूर्ण शिकू देत. आता एक कलेक्टर मुलगी झाली, त्या भागाचा विकास होणार आहे का नाही? अशा 101 मुली जर कलेक्टर झाल्या तर काय तर बदल होईल का नाही? पण जरा मुलगी झाली की मागे लगेच बस काय तर वार 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 नवरा बघायला लागला. ज्या मुलीला संसार म्हणजे काय नाही, नवरा म्हणजे काय माहित नसतं, अशा वयात तुम्ही लग्न करा तो संसार सुखाचा होईल का? पूर्ण शिकू दे मुलगी, पूर्ण शिकू दे मुलगा. मध्ये काय मिळत नाही. स्पर्धेमध्ये उतरा, स्पर्धेमध्ये उतरा की. आणि स्पर्धेमध्ये उतरायला आई वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे दारू जुगार मटका देव मटकाचा पैसा शिक्षणावर खर्च करून त्याला पुस्तक दिली पाहिजे, चांगल्या बोर्डिंग मध्ये शाळेमध्ये घातलं पाहिजे. तेव्हा ते पोरगा DSP कलेक्टर होईल का नाही? 7वी नापास झाल्याला पण कलेक्टर करतील का? पूर्ण शिकवा पोरा, शिक्षणासाठी पैसा लागत नाही. चंद्रकांत हांडोरेनं जिल्ह्याला गुणवंत विद्यार्थी वसतिगृह काढलंय, सगळा खर्च समाज कल्याण करताय. जवाहरलालपूरला 2000 विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे, 2000 विद्यार्थ्यांचं. 250 विद्यार्थ्यांची एक बिल्डिंग आणि 3 बिल्डिंग 250 मुलांच्या आहे. 99% बौद्ध समाजी पोरं शिकताय, तिथं मांगाची पोरं आहेत. आमच्यात लय लाड पोरग एकटाय, कुठं लांब घालायचं. पोरगायच्यावर जरा खापकीच्या चाकरीला ठेवून खात्या गेली. अरे तू मेल्यानंतर डॉक्टरचा बाप म्हणून कोणतं म्हणेल का नाही? रामा मांगाचा पोरगा डॉक्टर झाला, रामा महाराजचा पोरगा, असे म्हणते. बापचं नाव कुठं जात का? पण बाप म्हणतोय आहे तर कौतुकी चाकरी आहे ना. ही मानसिकता मांगांची, आंबेडकर वेदांगाची सगळी बदलली पाहिजे. पोरग शिकलं पाहिजे, पूर्ण शिकलं पाहिजे. रे बाबासाहेबांनी एखादं पुस्तक असलं तर बापाकडे मागणार, बापाकडे पैसे नसलं तर बहिणीकडे जाणार, आणि बहीण आपल्या गाळातल्या दागिना ठेवून पुस्तकं देणार. म्हणून बाबासाहेब झाले का नाही? तुम्हाला बँका माहित नाहीत, आमच्या बहिणीला बँका माहित नाहीत. जत्रेचे बिशी, उरसाचे बिशी, यल्लमच्या जत्रेचे बिशी, वर्षभर पैसा साठवायचा. आणि या गावची जत्रा आहे म्हटल्यावर 15 गावचं पाहुणं 15 दिवस उपाशी राहतात. कावळं उतरल्यासारखं जत्रत उतरतात. वर्षभर साठवलेला बिशीचा पैसा, दारू काय, मटण काय, भात काय, भुक्का. तिसऱ्या दिवशी माता आमची दुसऱ्या बाजारात कामाला जाते का नाही? पैसा हे अर्थकारण आहे मित्र, अर्थकारण समाजकारण.